नमस्कार मंडळी, आज संडे स्पेशल. आज मी तुमच्यासाठी मस्त अशी व्हेज मिनी थाळी घेऊन आली आहे. त्यामध्ये आपण पनीर मसाला, गव्हाचे नान आणि जीरा राईस असे 3 रेसिपी बघणार आहोत. खूप सोप्या पद्धतीने, अगदी झटपट. चला तर मग मंडळी, वेळ वाया न घालवता झटपट आपण ह्या रेसिपीला सुरुवात करूया. आणि त्या अगोदर मंडळी, रेसिपी जर तुम्हाला आवडल्यात तर जाता जाता चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग मंडळी, वेळ वाया न घालवता झटपट रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी 4 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये मी इथे चवीनुसार मीठ घालणार आहे. सोबतच 1 चमचा साखर घालायची आहे, पाव चमचा खायचा सोडा आणि 1 चमचा बेकिंग पावडर घालायची आहे. आता हे सर्व एकजीव करून घ्यायचं आहे. बेकिंग सोडा, बेकिंग पावडर सर्व पिठामध्ये मिक्स झालं पाहिजे. मिक्स झाल्यानंतर आपण ह्यामध्ये 4 चमचे तेल घालायचं आहे. सोबतच आपण ह्यामध्ये 6 चमचे दही घालायचं आहे, म्हणजेच 1 वाटी दही घालायचं आहे. आता तेल, दही आणि पीठ तिन्ही एकजीव होईपर्यंत मिक्स करायचं आहे. सर्वप्रथम आपण पाणी घालायचं नाही. हे एकजीव झाल्यानंतरच आपण ह्यामध्ये पाणी घालायचं आहे. नंतर आपण थोडं थोडं पाणी घालत याचं एक कठीण पीठ मळून घ्यायचं आहे, म्हणजेच कणिक मळून घ्यायची आहे. कारण आपण त्याला थोडा वेळ भिजण्याकरिता ठेवायची आहे. तर आपले इथे कणिक मळून झालेले आहे. आता आपण ही थोडा वेळ बाजूला ठेवूया. तोपर्यंत आपण राईस शिजवून घेऊया. तर इथे कढईमध्ये पाणी गरम झालेलं आहे ऑलरेडी. त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि 1 वाटी भिजवलेला बासमती तांदूळ घातलेला आहे. भात शिजतोय तोपर्यंत आपण पनीरची तयारी करूया. तर इथे मी पॅनमध्ये 2 चमचे तेल गरम केलं आहे. त्यामध्ये 2 मोठे कांदे कट करून घातले आहेत, 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आलं, 2 हिरवी मिरची आणि 8 ते 10 काजू घातलेले आहे. आता हे सर्व छानपैकी परतून घ्यायचं आहे, अगदी लालसर होईपर्यंत. कांदा पूर्णपणे लाल झाला पाहिजे इतपत तो आपण परतून घ्यायचा आहे. कांदा थोडासा गुलाबी रंगाचा झाला की आपण ह्यामध्ये 2 मोठे टोमॅटो कट करून घालायचे आहेत. सोबतच थोडंसं मीठ घालायचं आहे, जेणेकरून आपला टोमॅटो आणि कांदा व्यवस्थितरित्या परतून होईल आणि लवकर टोमॅटो शिजलाही जाईल. झाकण ठेवायचं. झाकण ठेवून झाल्यानंतर तुम्ही बघू शकता टोमॅटो मस्त असा शिजलेला आहे. आता हे आपण मिश्रण काढून घेऊया. थंड करून त्याची प्युरे करून घ्यायची आहे, म्हणजेच ग्रेव्ही करून घ्यायची आहे. पुन्हा त्याच पॅनमध्ये इथे मी 1 चमचा तेल गरम केला आहे. त्यामध्ये किंचित असं मीठ, लाल तिखट आणि धनेपूड घालायची आहे. तेल गरम करायचं नाही, फक्त लगेच त्यामध्ये मिरची पावडर हे मिक्स करून झाल्यानंतर लगेच त्यामध्ये इथे मी 1 पाव पनीर घातलेलं आहे. ते ह्यामध्ये छानपैकी भाजून घ्यायचं आहे मंडळी. जास्त वेळ भाजायचं नाही. याने काय होईल, आपलं पनीर भाजीमध्ये असं राहील आणि एकदम सॉफ्ट होणार नाही. आता पनीर भाजून झालेलं आहे. आपण भाजी करून घेऊया. पुन्हा कढईमध्ये 4 चमचे तेल गरम केलेलं आहे. त्यामध्ये 1 चमचा जिरं आणि तयार केलेली ग्रेव्ही घालून घ्यायची आहे. आता ही ग्रेव्ही 2 ते 3 मिनटं छान परतून घ्यायची आहे. 2 ते 3 मिनटानंतर आपण ह्यामध्ये काही मसाले घालणार आहोत. त्यामध्ये 1 चमचा धना पावडर, 1 चमचा काश्मीरी लाल तिखट, 1 चमचा घरचं तिखट घालायचं आहे. जे कोणतं तुम्ही खात असाल ते घाला. आता हे मसालेसुद्धा छानपैकी ग्रेव्हीसोबत भाजून होतील, म्हणून लवकरच हे मसाले घातलेले आहेत. आता हे मसाले अगदी तेल सुटेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहे. 2 ते 3 मिनटं लागतील मंडळी, जास्त काही वेळ लागणार नाही आहे, कारण आपण ऑलरेडी कांदा टोमॅटो भाजलेला आहे. सोबतच ह्यामध्ये 1 चमचा कसुरी मेथी घालायची आहे. ती सुद्धा यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे. आता ग्रेव्ही भाजून झाली आहे. आता आपण ह्यामध्ये लागेल तसं गरम पाणी घालायचं आहे, थंड पाणी घालायचं नाही. छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करून झाल्यानंतर आपण ह्यामध्ये तळून घेतलेले जे पनीर होते ते यामध्ये घालून घ्यायचं आहे. आणि तुम्ही तुमच्या आवडीनुसार ही ग्रेव्ही दाटसर, सैलसर हवी तशी करू शकता. कोणाला कशी आवडते, कोणाला कशी, त्यानुसार आपण करू शकतो. आता वरून भरभरून कोथिंबीर घालायची आहे, उकळी येऊ द्यायची आहे आणि मंद आचेवर 8 ते 10 मिनटं शिजू द्यायची आहे. तर पनीरची भाजी झाली. आता आपण राईस करून घेऊया. तर इथे कढईमध्ये मी 2 चमचे तेल गरम केलं आहे. त्यामध्ये 1 चमचा जिरं, 10 ते 12 कढीपत्त्याची पानं आणि कोथिंबीर कट करून घातलेली आहे. आता हे मिक्स करून घ्यायचं आहे. लगेच आपण त्यामध्ये शिजवलेला राईस घालून घ्यायचा आहे आणि तो सुद्धा मिक्स करून घ्यायचा आहे. मिक्स करून झाला की मंडळी आपण 2 ते 3 मिनटं मंद आचेवर ह्याला असाच राहू द्यायचा आहे, जेणेकरून तो व्यवस्थितरित्या भाजला जाईल आणि चवीलाही खूप अप्रतिम होईल.
राईससुद्धा झाला. आता आपण नान करून घेऊया. तर ऑलरेडी आपली कणिक आपण भिजण्याकरिता ठेवली होती, ती छान आता तिंबून घेऊया, जेणेकरून आपले नान अप्रतिम होतील. तर तुम्ही मंडळी बघू शकता छान असं त्याला जाळीसुद्धा आलेली आहे. तर आपण इथे एक पिठाचा उंडा घेतलेला आहे, तो आपण लाटून घेऊया. आपण चपाती करतो त्या आकाराचंच लाटायचं आहे, जास्त पातळही नाही जास्त जाडही नाही. आता आपण लाटून झाल्यानंतर एका बाजूने त्याला पाणी लावून घ्यायचं आहे. पाणी लावून झाल्यानंतर पॅन चांगला गरम करायचा. नंतर आपण हा नान पॅनवर घालायचा. 2 ते 3 मिनटं असाच राहू द्यायचा. नानच्या बाजूने पाणी सोडायचं. पाणी सुकलं की आपण तो पॅन गॅसवर अशा रीतीने पलटी करून घ्यायचा आहे आणि सर्व बाजूने नान भाजून घ्यायचा आहे. तर मंडळी तुम्ही बघू शकता किती छान असा अप्रतिम नान तयार झालेला आहे. आता वरून बटर, तूप किंवा तेल तुम्हाला जे आवडत असेल तुम्ही ते लावा. छानच अप्रतिम दिसत आहे. तर मंडळी तुम्ही नक्की ट्राय करा. खूप छान रेसिपी आहे ही नानची, अप्रतिमच आहे. तर तूप लावून झाल्यानंतर अलगदरित्या आपण हा नान काढायचा आहे, कारण आपण पाणी लावून नान तव्यावर घातल्यामुळे नान छान असं त्याला चिकटलेला असतो. तर तुम्ही बघू शकता अलगदरित्या नानसुद्धा निघलेला आहे. तर नान तयार आहे. तर मंडळी आता आपण ताट करूया. तर तुम्ही भाजीचा टेक्स्चर बघू शकता किती छान असं अप्रतिम आलेलं आहे. खूप चविष्ट आहे ही भाजीसुद्धा. तर मंडळी तयार आहे आपली मस्त अशी व्हेज मिनी थाळी. तर तुम्हाला ही व्हेज मिनी थाळी जर आवडली असेल तर जाता जाता व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन बटन दाबायला अजिबात विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन येत राहतील. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत. वेळात वेळ काढून पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप 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 थँक्यू.